देवरिया तुळशी हार गळा तुळशी हार गळा सुंदर देवरी करकटावरी देवरिया सुंदर देवा उभे विठेवरी करकटावरी देवरिया तुळशी हार असे पितांबर तुळशी हार असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर हार गळा पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर एवढे निरांतर हे पिता तुळशी हार गळा कासे पितांबर एवढे निरांतर हे पिता तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख टाळ वाजवा तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे तुळशी हार गळा कासे पितांबर
तुळशी हार गया असे पितांबर तुळशी हार गया असे पितांबर पितांबर जय विठोबार भूमाई जय विठोबार भूमाई विठोबार जय विठोबार भूमाई जय विठोबार भूमाई जय विठोबार जय विठोबार भूमाई भूपार भूमाई भूपार भूमाई हरे राम कृष्ण
पुराची हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे आले पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी बळबळ्याची जाती करिता भावी करिता भावी ऐसे बळबळाचे जाते करेला भावे प्रीती करेला भावे प्रीती करेला भावे प्रीती भाव आहे त्याचे सर्वस्व त्याचे सर्वस्व आहे त्याचे सर्वस्व मोठी भारवाये त्याचे सर्वस्व हे साई त्याचे सर्वस्व हे साई त्याचे सर्वस्व हे साई हरी नामे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे कामने माझे सुभाष सावरी होते सुभाष सावरी होते ऐसी बळबळ्याची जाती करेला भावे न कृते करेला भावे न कृते बळबळाचे नाते करेला भावे न प्रीती करेला भावे न प्रीती करेला भावे न कुमार कुमाई जय कुमार कुमाई कुमार कुमाई जय कुमार कुमाई ले
आ
चित्त चित्त वाहे माऊली चित्त वाहे माऊली वाहे माऊलीचे माऊली माऊली माऊलीचे माऊलीचे
लाभा बिना प्रीती करी लाभा बिना प्रीती करी लाभा हा हा खाली बस जेवण करा
वा 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 क्या बात है वा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
बलबुद्धी विद्या देऊ मोही हरवू कलेस विकार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 आपुलिया हिता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा आईचा दृष्टांत संतत्वाला दिलेला आहे. या विश्वातलं संतत्व कसं आहे, वामनभाऊ महाराज कसे आहेत, नगद नारायण महाराज कसे आहेत, ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय कसे आहेत, भगवान बाबा कसे आहेत, सावता महाराज कसे आहेत, जेवढे संत होऊन गेले ते संतत्व कसं आहे तर ते एका आईसारखं आहे. लेकुराची हित, लेकराच्या हिताचा विचार करणारी माय, तिचा दृष्टांत दिलेला आहे. ती काय करते याचा दृष्टांत दिला आणि तसेच संत असतात. अशा संतांच्या पायावरती मी नतमस्तक होतो, माझं ओझं त्यांच्या पायावरती ठेवतो. संतपर प्रकरणातला मंगलाचरणातला अभंग आहे. आईचा दृष्टांत, मातृत्वाचा दृष्टांत संतत्वाला दिलेला आहे. तसं विश्वाच्या इतिहासामध्ये किंवा वाङ्मयामध्ये संतत्वाला कोणताच दृष्टांत बसत नाही. संतत्व एवढं श्रेष्ठ आहे की त्याला दृष्टांतच बसत नाही. पण मायबाप जगाला कळावे म्हणून मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे, दुसरं काही कारण नाही. आई जगाला कळावी या हेतूने या अभंगाची मी निवड केलेली आहे. एक आईचं हे पूजन आहे. आईच्यासाठी सगळा कार्यक्रम आहे. जिनं जन्म दिला, तिच्या कष्टातून, तिच्या संयोगातून झालेला जन्म आणि त्या जन्माची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी मातृपूजन आईच्या, त्यांनी ते तर तीर्थयात्राच लोकांची करून घेतात लेकुरवाळे महाराज. पण त्या तीर्थयात्रेमध्ये आपल्या मातेचाही 4 धाम पूर्ण झाले आणि त्याचं माऊंदेचाही कार्यक्रम आणि आपल्या गुरुचं पूजन, आपल्या मनातल्या संकल्पना, सत्यसंकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे आमचे अगदी जिवलग मित्र, मी आळंदीला ज्यावेळेला पैठणवरनं गेलो तेव्हा माझे 2च मित्र होते, भरत महाराज फासाटे आणि शरद महाराज लेकुरवाळे. कारण मला भूक जास्त लागायची, जरा तुम्ही माझ्या शरीराकडे पाहून ओळखात. भूक लागायची, भूक लागली की मला खायलाच नसायचं. मग खायला कुठं जायचं तर मग कोकण धर्मशाळेमध्ये 2 आमचे मित्र राहायचे, भरत महाराज, शरद महाराज. आठवतंय तुम्हाला भरत महाराज? मग मी तुमच्याकडे यायचो आणि मग तिथं भातच असायचा कोकणातली दिंडी असल्यामुळे. मग ते बसा बसा, हे जरांगे पाटलांचे कार्यकर्ते, ते काय जरांगे पाटलांचाच फोटो दिसतोय खिशाला इथं. वाह, बसा 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 बसा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बसा बसा. विठाला 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 भरत महाराज आणि शरद महाराज ही प्रसिद्ध जोडी त्यावेळेला. आणि मग मी जायचो भरत महाराज, भात मला त्यांच्या त्या धर्मशाळेतून द्यायचे, तुम्हाला आठवत असेल. आणि मग तेव्हा आमची मैत्री झाली. मी चांगला गायन करायचो, चांगला पखवाज वाजवायचो. शरद महाराजांना पहिल्यापासूनच ही दृष्टी आहे, लोक जमवायची, गोळा करायची, त्यांना हातात हात देऊन कसं आपलंसं करायचं. आता मी गुळ फेकायला, माझ्या आधी त्यांचा गुळ आहे बरं का, अगदी ते त्यांना जमलेलं आहे. आणि मग ते तेव्हापासूनच पुण्यात मुंबईला त्यांचे भक्त असायचे. त्यावेळेला मला ती घेऊन जायची कीर्तनाला, गायनाला. आणि मग त्या समूहापासून आता महाराष्ट्रभर आमचं प्रारब्ध उदयाला आलं, नाव झालं महाराष्ट्रात. पण कृतज्ञता माणसानं प्रगट केली पाहिजे. आमच्या लोकांना असं झालं, ज्या गुरुकडे शिकले त्याचं नाव सांगायची लाज वाटते कधी कधी बरं का. असं नसलं पाहिजे, मस्त सांगायचं. एखादा मित्र आपला भेटला तरी, अहो सुदामा गरीब आहे, घालायला कपडे नाही त्याच्याकडे, पण विश्वाचा मालकानं सुदामा पाहिला तर असं म्हटलं नाही की माझ्या अंगावर भरजरी पोशाख. मिठी मारली त्यानं सुदामाला. मित्र आहेत हे आमचे आणि जिवलग आहेत. त्या संबंधातून बसा बसा. अगदी आमचे शरद महाराज लेकुरवाळे यांच्या माध्यमातून अगदी त्यांच्या मातोश्रीचा मनकर्णाबाई दत्तात्रय लेकुरवाळे या माझ्या मातोश्री, त्यांची मायका आहे, आपली मायका आहे. जैशी तैशी मायवरी म्हणून त्या आईचं पूजनही आणि तिने 4 धाम तीर्थयात्रा केलेला माऊंद्याचा कार्यक्रम आयोजित झाला.
आईचं पूजन करायचं, गुरुवारी विठ्ठल महाराजांना बोलवायचं, आशीर्वाद घ्यायचा संतांचा. मराठा योद्धे, आरक्षणाचे जनक, आपल्या सगळ्यांचे लाडके मनोजदादा जरांगे पाटील यांना बोलवायचं. सुरेश धस अण्णा असतील, आमचे साहेबराव नाना दरेकर असतील, भीमरावजी धोंडे असतील, ही सगळी आष्टीची राजकारणातली दिग्गज मंडळी बोलवायची. आणि त्यांना मी गेलोच होतो, त्यांचं जीवन ते म्हटले मी गेलोच होतो. महाराज ती बोलता बोलता म्हटले ना विठ्ठल महाराज की त्यांचे प्रेतरूप भावच आला होता गडावर. पण मग वामन भाऊंच्या कृपेनं, नाथांच्या कृपेनं त्यांनी ज्या डॉक्टरांकडे इलाज केला ते डॉक्टरसुद्धा बरं का नाना, नुसतं महाराजच नाही डॉक्टर पण बरं का. नाही तुम्ही बसलेले मग दोन्ही सांगावं लागेल नाही का नाही तर पुन्हा नाना माईक घेतल्यावर आपल्याला धुवून काढतील पुन्हा का नाना. मलाही नाना माहिती आहे, 8 दिवस कथा ऐकली त्यांनी माझ्या आष्टीमध्ये बरं का. नाना रोज यायचे कथेला. हे नाना सगळं चौकशपूर्वक करतात, सगळं अभ्यास करून बोलतात, ते तसं बोलत नाहीत. अगदी ऐका. म्हणून अगदी डॉक्टरांचाही त्यांना प्रयत्न झाला, सगळा आशीर्वाद मिळाला. आणि अध्यात्म आणि विज्ञानाची जोड, डॉक्टरांची पराकाष्ठा, त्यांना मिळालेली औषधी आणि त्याच्यातून ते झालेला तो निघून गेला विषाणू आणि त्यांना परत हे पुनर्जीवन मिळालं खऱ्या अर्थानं. आणि मग महाराजांच्या जीवनात 14 वर्षापासून ही चाललेली खटाटोप, त्यांनी त्यांच्या जीवनात तीर्थयात्रा केल्या, लोकांना सन्मार्गाला लावलं. आणि त्या संबंधातून त्या सन्मार्गाला लावत असताना आपल्या आईचं पूजन व्हावं हा शुद्ध हेतू ठेवून सगळ्या गुरुबंधूंना आमंत्रित करावं, त्यांना जीव घालावं, त्यांना दक्षिणा द्यावी अशी प्रेरणा त्यांच्या मनामध्ये आली. आणि मग त्यांचे सगळे गुरुबंधू मित्रमंडळी यांच्या माध्यमातून आयोजन झालं. आणि त्याद्वारे आज गंगा भागीरथी मनकर्णाबाई दत्तात्रय लेकुरवाळे 4 धाम यात्रा पूर्ण. गंगा पूजन, त्या गंगाचं पूजन करावं लागतं. आणि संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिलेला हा अभंग, बहुतेकांच्या पाठ सोपा अभंग. आधी आई कळेल आपल्याला, आई मग आईसारखे संत कसे असतात हे पण कळेल. आमचा डॉक्टर आहे दत्ता वस्तीला, माझा मित्र आहे, आम्ही संघ होतो आळंदीला शिकायला. दत्ता आता डॉक्टर झाला, आष्टीमध्ये चांगलं त्याचं हॉस्पिटल आहे. पण आम्ही दोघं बरोबर आळंदीला तो पकवाज मी शिकायचो. मी थोडा ज्येष्ठ होतो त्यांच्यापेक्षा. पण ही सगळी अशी प्रेमाची मंडळी बसलेली बरं इथं. ऐका काय 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 संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे. का बरं? दुसरे दृष्टांत का दिले नाही? काय कारण असेल बरं? जर पाहायला गेलं तर गायीसारखा उपकार कुणाचा आहे महाराज? गाय आपल्याला दूध देते भरत महाराज, गाय शेण देते, गाय मिळाल्यानंतर कातडं सुद्धा देते. परोपकाराय दुहंती गावा. सुभाषित सांगतं उपकार करते गाय, दूध देते, शेण देते. बघा माझ्याकडे मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. मग गाय जर दूध देते, शेण देते, कातडं देते, मग गायीचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता ना. संतांना आईचा का दिला असेल उद्धव बापू? काय बरं कारण त्याचं कारण आहे, गाय उपकार करते नाना पण निरंतर करत नाही. तिचं दूध आटलं मग ती उपकाराला पात्र ठरत नाही. तिचा उपकार मोठा आहे, श्रेष्ठ आहे, पण मर्यादित आहे. काही काल तिला उपकाराला पात्र ठरता येत नाही. झाड उपकार करतं. झाड आता आपल्याला 4 महिने सरपंचाने आम्हाला केसर आंबे खाऊ घातले मगाशी, मला लय आवडतात बरं का. मग ते 2-4 डझन मी एकट्यानेच हाणले मागाशी. ते म्हणले असे काय महाराज खातो राव आंबे बरं का, मला आवडतात मग खाल्ले. आता काय करा, ऐका आंबे सध्या मिळतात, केस इतके नाही खाल्ले, लगेच हसू नका तुम्ही बरं का. आपलं घेतलं माझ्यावर तर लगेच ऐका बरं का. आंबे आता केसर, देवगड, हापूस, काय आंबे सध्या, किती आंबे कुठं घ्या, कोणत्या बाजारात घ्या, पण हेच आंबे तुम्हाला नाना ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये भेटणार. म्हणजे झाड उपकार करतं पण 4 महिने करतं. परोपकाराय फलंती वृक्षा. झाड आपल्याला फळ देतं, उत्तम फळ देतं, आरोग्य चांगलं ठेवतं, पण ते झाड आपल्याला भोसले महाराज 4च महिने फळ देतं. झाडाचा उपकार आहे पण निरंतर नाही. गंगा उपकार करते, का फेडित पापता पोकित त्रिचे पाद समुद्रा जायाप गंगेचे जैसे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुम्ही वाचेनं म्हटलं तरी पवित्र करते. स्नान केलं तर मग धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. स्नान केलं तर मग तुमचं पापच ठेवत नाही. एवढी पवित्र गंगा स्नान केल्यावर पवित्र करते, शेतीला पाणी देते, आपल्या जीवनाला सांभाळते. मग गायीचा दृष्टांत दिला नाही, झाडाचा दिला नाही, कळालं. गंगेचा का दिला नाही? तर पाऊस जर पडला नाही, दुष्काळ पडला आणि गंगा जर आटली मग ती पण निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. सूर्य उपकार करतो, सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. सगळ्याला प्रमाणे फक्त वेळ कमी बरं काय का. सगळ्याला मी तुम्हाला अभंग देऊ शकतो, ओव्या देऊ शकतो. मग आता काय झालं, सूर्यानं प्रकाश दिला, मग त्याचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता. फुकट प्रकाश आहे, राणी व दे प्रकाशाची, मग त्याचा दृष्टांत का नाही? तर त्याचंही उत्तर असंच आहे, सूर्यनारायण उपकार करतो पण तो दिवसा करतो, रात्री करत नाही. आता जर असता तर लाईट बिलच आलं नसतं बरं का. म्हणजे सूर्याचा उपकार आहे तोही निरंतर नाही, गायीचा उपकार आहे तोही निरंतर नाही. माणसं उपकार करतात. परोपकारा इदम शरीरम. माणसाचा जन्म उपकारासाठी. तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार.
ताकाची उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या. का? माणसाचा जन्म उपकारासाठी. मग माणसं देतात ना, 1 वर्ष पंगत घालतात, दुसऱ्या वर्षी अडचणी म्हणतात. म्हणजे माणसाचाही उपकार आहे पण निरंतर नाही. मग निरंतर उपकार कुणाचा? मज निरंतर. प्रसिद्ध अभंग गात्याता, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. काय सांगू आता गायीचे नाही, काय सांगू आता झाडाचे नाही, काय सांगू आता माणसाचे, अजिबात नाही. फक्त संतांचंच वर्णन आलं. त्याचं कारण मज निरंतर जागविते. निरंतर म्हणजे काय नाना? निरंतर सोपं आहे. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, ते उपकार करतात. हे संत म्हणजे लय भारी कपडे घातले असे नसतात. सध्या लय धुमाकूळ झालाय बाबा लोकांचा. हे बाबा लोकांच्या नादी लागू ना. मी खरं सांगतो तुम्हाला, या गादीहून सांगतो, हे कपडे लय भारी घातले म्हणजे अक्रूर महाराज बाबा नसतो बरं. लय चांगला दिसतो, लय भारी कीर्तन करतो, अजिबात नाही. मग महाराज कोण आहेत? ज्ञानेश्वरी महाराज, गाथा महाराज, भागवत, रामायण हे ग्रंथ आहेत महाराज. याच्या नादी लागा ना. लोक दुसऱ्याच्या नादी लागतात आणि संप्रदायाला नाव ठेवतात. अरे ज्ञानेश्वरी जर तुम्ही कोणत्याही काळात वाचली तरी, ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. या सगळ्या माता बसल्या तिथं. मातांनो, बहिणींनो, ऐका ऐका, तुम्ही सगळ्या बसलेल्या बहिणींनो ऐका ऐका. आळंदीमध्ये एक आईनं बाळ गर्भात असताना पारायण केलं. बाळ गर्भात असताना रील्स नाही पाहिली, मोबाईल नाही पाहिला, फेसबुक नाही पाहिलं, स्टेटस नाही ठेवलं. एकच काम, ज्ञानेश्वरी हातात घ्यायची, माऊलीच्या मंदिरात जायचं, आजा वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, एक एक ओवी वाचायची, अक्षरांवर बोटं फिरवायची. परिणाम, मुलगा झाला, बाळ झालं. बाळ झालं, रांगायला लागलं. रांगता रांगता मोठं झालं. पहिलीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात, सध्या 7वीच्या वर्गात. ऐका. आणि 7वीच्या वर्गातल्या बाळाची चमत्कार असा आहे, ज्ञानेश्वरी मुखपाठ येते बाळाची. मुखपाठ महाराज का पाठ झाली बरं? आई तुकाराम महाराज वा, काय गोड प्रमाण दिलं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी.
म्हणजे तुम्ही कोणत्याही काळात पारायण केलं की ते निरंतर उपकार करतात. मुलं तरी सात्विक जन्माला घालतात, म्हातारपणात वाचतात, काही कर. संत विचार म्हणजे ग्रंथाची संगत असते. मी आता तिरुपतीला गेलतो ना, तिरुपती, आणि त्या तिरुपतीला ह्या आता आप्पा महाराज आम्ही दरवर्षी जातो. त्या तिरुपतीच्या देवाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही. त्याचं कारण असं आहे, तिरुपतीला 11,000चं तिकीट जरी फाडलं तर लईत लई 10 ते 12 सेकंदच देवाला पाहू देतात. 13 14 सेकंद हुड काढून देतात. तुम्ही किती 50,000चं तिकीट काढा, 10 मिनिटात तर तीर्थयात्राच करणारी मंडळी तुम्ही स्वप्नील महाराज आहे तुमच्या पाठच आता हे हो. 1 मिनिटात तुम्ही तर इतकं मागायचं तिकीट कोण देतोय महाराज? तुम्हाला तर 200 तर 300 तर होचून काय काय बारीला लागावं लागतं. त्यांना तर दिसत बी नाही, नुसतं असं वर टाचा करूच तर गेलो महाराज. ऐका ते डोळ्यात बसत नाही मूर्ती तिरुपती व्यंकटेशाची. पण ते व्यंकटेशाचा हात दिसतो बघा, असा हात आहे. बसा बस बस जागेवर असं, हा तिरुपती बसा बस. जमलं, तुम्ही गण लावूनच आले तिरुपतीकडे. इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा, लक्ष द्या. असा हात आहे बरं. हात कसा आहे देवाचा? त्या असा हात तुम्हाला गेल्यावर असा दिसल, असा हात आहे बरं. हा जो हात आहे ना, त्याचा अर्थ असा आहे, तो आधी घेतो तुमच्याकडून. ये यथामाम प्रपद्यन्ते, अवधी घेतो मग देतो. 500 टाकले हुंडीमध्ये की मग 5,000 देतो. 5,000 टाकले तर 5 लाख देतो, असं लोकांचं म्हणणं आहे. 5 लाख टाकले तर 5 कोटी देतो, असं सोन्याचा देव असं आपण ऐकतो की नाही. पण ते एका जणानं श्रीमंत माणसानं पुजारीच फोडला ना. लोक कोणाला फोडतील ते सांगता येत नाही सध्या. कोण कोणाला कशाने फोडील पैशाने ते सांगता येत. ते पुजारी फोडला एका श्रीमंत माणसाने. तो म्हटला पुजाऱ्याला, तुला 5 कोटी देतो पण मला देवाच्या पायाचं दर्शन पाहिजे. 5 कोटी देतो म्हटलं, देवाचे पाय मला मला पाहिजेच, मला दर्शनच घ्यायचं. पुजारी तयार झाला ना महाराज. रात्री 1-2 वाजता मंदिर उघडतो. म्हटलं तुला गपचीप सोडतो दर्शन करून आपलं ही बाहेर. पुजारी तयार झाला, पण भगवंत त्या अध्यक्षाच्या स्वप्नामध्ये गेले. मंदिराच्या अध्यक्ष, महाराज उठा, पुजारी फुटला तुमचा, उठा लवकर. मंदिर उघडायला लागला. माझ्या पायाचं दर्शन नाही जमत, घ्यायचंच असेल तर माझाच अवतार पंढरीला झालेला आहे. पांडुरंग परमात्मा नावानं मी उभा आहे. किती वेळा जा आणि किती वेळा दर्शन घे, मी तिथं पाय देऊनच उभा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. किती प्रमाण तुम्हाला मी सांगू शकतो, कथा सांगू शकतो, वेळ जाईल. मला सांगायचं काय, त्या तिरुपतीच्या मंदिरात आम्ही गेलो ना, तर तिथं काही लोक अशी टाळावर भजन करत होते. तर आमचे आप्पा मार झाले. मी म्हटलं काय काय म्हणत असतील रे? ते तेलुगू भाषेत होतं. ते तेलुगू, आता हिंदीच नीट आहे ना आपल्याला, तेलुगू कधी कळायची. गेलो तर ते त्यांच्या तेलुगू भाषेत गाण करत होते टाळावर वाजून. ते राहवलं नाही. झाल्यावर मी त्यांना विचारलं, क्या गाते हो? ते म्हटले, महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या तेलुगू भाषेत बनवलाय आणि आम्ही गातोय. आपलेच अभंग आहेत महाराज. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये, ज्ञानेश्वरी उर्दूमध्ये, ज्ञानेश्वरी कोणत्याही भाषेत तयार होते. या आला तर या आहे, काही बी तयार करता येते. माझा 17 वर्ष झाले माझ्या लग्नाला, तवाचा फोटो एक जणांनी यावर तयार केला माझा सकाळ. म्हणलं असं टाकू नको बाबा, धोत्राचा राहून द्या, आमचा दुसरा टाकू नको. मी काय सांगतो ऐका, काही बी तयार होते. मग इतक्या ग्रंथ परदेशात, परराज्यात, नामदेवरायचं घुमान नावाचं गाव आहे, तुम्ही तीर्थयात्रेला जाता, तिथं शीख लोक नामदेवरायचा अभंग वाचल्याशिवाय जेवण करत नाहीत महाराज. एवढे ग्रंथ ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी तयार केले. ते ग्रंथ शिकणं म्हणजे उपकार आहे साधूचे. त्या ग्रंथाला बरं का पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथाचं लगेच महाराजाची कविता ऐकली बसली असे कीर्तन नको, ते काही मजाचे नाहीत. लोक 2-4 महिने ऐकतील, तुम्हाला सोडून देतील. त्यापेक्षा अभ्यास करून कीर्तन करा. थोडे तुमच्या मनाने नवीन एखाद्याचं ऐकून तुम्ही नवीन ग्रंथ वाचून तयार करा. तो कीर्तनकार मरेपर्यंत टिकतो महाराज. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे आपल्या. का? ग्रंथाचं पारायण केलं, ग्रंथ वाचले की संत उपकार करतात. संत कोण असतात? संत काय कपडे माणूस असते कोण? ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तुकोबराय म्हणजे गाथा आहे. बघा, वाल्मिक ऋषी म्हणजे रामायण आहे, तुळशीदासजी म्हणजे रामायण आहे, नाथ महाराज म्हणजे भागवत आहे. जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत. पैठणची भरपूर मंडळी आहे. मी काय सांगतो तुम्हाला, हे संतांचे ग्रंथ निरंतर उपकार करतात. महाराज कळलं व तुमचा बोलण्याचा आशय आम्हाला कळाला. निरंतर उपकार फक्त संत करतात हे पण कळालं. बाकीचे दृष्टांत बसत नाही ते पण कळालं, कारण बाकीचे निरंतर करत नाही. मग व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आई करते. बघा, परमार्थातले निरंतर उपकार संत करतात. कोणत्याही काळात, कोणत्याही वयात, कोणत्याही दिवशी, कुठेही जा, कोणत्याही किती पापी असू द्या, वाल्मिक वाल्या कोळी असू द्या, नारदाची संगती झाली की त्याचा उद्धार हो. तुम्ही कोणत्याही काळ. जागर काल्याचं कीर्तन होतं, गोकुळाष्टमीचा सप्ताह होता आणि रात्रीचं कीर्तन झालं, सकाळी काला होता महाराज. तर मी रात्री मुक्कामाला थांबलो. भरत महाराज मुक्काम करत असताना सकाळी थोडी चालायचे, फिरायला गेलो 2-3 किलोमीटर. तर एक द्राक्षाच्या बागामध्ये एक म्हातारी रडत होती. माझ्याबरोबर ते गावचे नारायण पाटील नावाचे सरपंच चलत होते. त्यांनी पाहिलं, म्हातारी ओळखली. काय झालं म्हटले, माय रडायला? तर म्हातारी म्हटले, अरे नारायण,
माझ्या पोरानं रात्री मला केस उपटूस तर मारलं रे. माझ्या लेकरानं दारू पिऊन आला आणि त्यांनी मला केस उपटूस तर मारलं. हे बघ केस. फार वाईट वाटलं ऐकायला, कानात फार बेकार वाटलं. ते नारायण पाटील रागाच्या भरात म्हणले, तुझ्या पोराला आहे ना गावातल्या चौकात 2-4 कानाखाली मारतो, नीटच करतो त्या. असं म्हणल्यावर जिला केस उपटूस तर मारलं होतं का, ती खालून म्हटली, हे नार्या तुला काय करायचं, कायला आता कळल, कायला उद्या कळल. काय 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 ज्या आईला केस उपटूस तर रात्री पोरानं मारलं, त्या पोराला मारायची भाषा केली महाराज. मारलं नाही हो अजून, मारायची भाषा केली तर ती नारायण पाटलाला नाऱ्या म्हणते बघ. हे लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये तुमच्यावरती निरंतर उपकार करणारी भक्त आई असते आणि परमार्थात निरंतर उपकार करणारे संत असतात. मग संतत्वाला दृष्टांत दिला मातृत्वाचा. कशी आहे आई? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुरा हित, लेकुराचे 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 हित. वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, कशी आहे आई? वा तुकाराम बुवा. कशी आहे आई? लेकराचं हित करणारी, लेकराची हित वाहे, तिचं अखंड हृदय फक्त लेकराच्या हिताचा, तिच्या चित्ताचा विषयच लेकरू आहे महाराज. आईला माय बाळ सोडून काही आवडत नसतं महाराज. मग ती कोणतीही असू द्या, तुमची काय माझी काय. 2 वाजता जरी रात्री महाराज घरी गेला ना तर दरवाजा उघडायला आईच असते बघा. ती जागीच असते. गाडीचा आवाज आला तर पहिल्या सगळ्यात जाग तिलाच येत असते. तुम्ही जेवले की नाही याची काळजी करणारी फक्त तुमची आई असते. आई सांगायला गेलं तर सगळा समाज रडेल. आईसाठी नाना खूप कथा आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. झोपताना 2-3 कीर्तन ऐकले की तुमचं मन भरून जाईल. आईवर खूप बोलणारा मी महाराज आहे. आपल्याला वेळ कमी आहे. आई किती महान असते सांगू. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर जन्माला आले बरं का. ते तात्याराव लहाने जे डॉक्टर आहेत ना, सगळ्यांचे परिचित आहेत आपल्या. नेत्रतज्ञ, डोळ्याची हॉस्पिटल त्यांनी जे हॉस्पिटलला काम केलं त्यांची मुलाखत घेतली होती मी. त्यांना भेटायला गेलतो. ऐका तर ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या बरं का. शरद महाराज 6वीला वर्गात असताना संतोष महाराज गारोळे बाबा 2 किडन्या खराब झाल्या त्यांचे आप्पा महाराज, भरत महाराज, चंदू नाना. आणि मग आता डॉक्टरांनी सांगितलं ना तात्काळ किडनी बसवावी लागेल. आमचे दत्ता डॉक्टर इथं बसलेले आहेत. त्याला मॅच व्हावी लागते किडनी बरं का. कुणाचीही बसत नसते, मॅच व्हावी लागते. तर मग ते बहिणी म्हटल्या मी देतोय, भाऊ म्हटला मी देतो. पण ते मॅच फक्त आईचीच किडनी झाली महाराज. आणि आई म्हटली, आईला सांगण्यात आलं का तुझे तात्याला एक तुझ्या शरीरातली किडनी. ती म्हटली मला किडनी बिडनी काय माहिती नाही, माझ्या शरीरातलं कोणताही पार्ट काढा पण माझा तात्या वाचला पाहिजे. बघा आई महाराज. ती किडनी काढली, 24 तासातच मॅच झाली महाराज त्याला. आणि ती मॅच झाली, इतकी छान बसली. त्याच्यावर तात्याराव जगले, आई जगली. पण नेमकं 2 वर्षापूर्वी त्या मातोश्रीचं देहावसन झालं. सगळे महाराज लोक भेटायला गेले, श्रद्धांजली वाहिली सगळ्यांनी. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले महाराज त्यांनी.
पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना, चित्रपट निघाले त्यांच्यावर. ऐका हे बहिणींनो, भावांनो, घेऊन जा घरी. शरद महाराजांनी आईचं पूजन ठेवलंय आपल्या छोट्याशा गणगेवाडीमध्ये. थोडा चांगला कार्यक्रम, स्वर्ग तयार झालाय. मोठे मोठे महंत साधू आशीर्वाद देत आहेत. गायक वादक जी पाहायला भेटत नाहीत, लाखो रुपये दिले काय. कोयनूर हिरेत ही महाराष्ट्रातली, इथं बसलेला प्रत्येक जण एक 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 एक, कुणी गायक, कुणी वादक, कुणी कीर्तनकार, कुणाच्या कंठात आवाज. काय महाराज मातब्बर मंडळी आहेत इथं सगळी बसलेली. ही मिळत नाहीत, ही मित्रप्रेमामुळं, एका सुखदुःखामुळं, आमच्या लेकुरबाळे महाराजांच्या, शरद महाराजांच्या प्रेमामुळे जर आलीत ना, तर तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, घरी घेऊन जा एवढी आई. बघा बघा, सगळेजण बोलले नानंद, सगळ्यात शेवटी माईक माझ्याकडे आला. आणि माईकवर बोलताना मी म्हटलं, तात्याराव, सगळे तुमच्या आईला श्रद्धांजली देतात, पण तुमची आई अजून गेली नाही, त्यामुळे मी श्रद्धांजली देणार नाही. सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले, बापू ह्या करून महाराज असं कसं काय म्हणतो. म्हटलं त्याचं कारण असं, ओ डॉक्टर, जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची एक किडनी आहे, तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. म्हणजे किडनी खराब झाली तर आई देते, डोळा खराब झाला आई देते, हातातली शीर खराब, काही खराब होऊ द्या तुमचं, सगळ्यात समोर आई येत असते. आईसारखं कोणी नसतं महाराज. सबसे बड़ी है माँ, 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 मेरी माँ, मेरी माँ, हो मेरी माँ, मेरी माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, से बढ़कर कोई नहीं रे. आईसारखं कोणी नसतं. ऐका, कबीर महाराजांचे शब्द आहेत, या विश्वामध्ये आईपेक्षा मोठं कोणी नाही. ऐका, फार सुंदर भाव आहे. माँ से बढ़कर मेरी माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई, माँ से बढ़कर कोई नहीं हो. हे माँ, मेरी माँ, मेरी
माँ से बढ़कर कोई नहीं. काय गोड आवाज आहेत महाराज. संपूर्ण आहे उद्धव बापू काय, तुकाराम राऊत काय, कैलास महाराज काय, अंगद महाराज काय. हो, हे 2-4 जण याच्यात बसलेले एवढेच गायक आहेत. आता आमचे आबा आले, पैलवान आहेत आबा बरं का. वारकरी संप्रदायावर त्यांचं प्रेम आहे. सगळ्या कीर्तनकार गायक वादकावर प्रेम करतात. मोहन महाराजांच्याही कार्यक्रमाला आले होते. अगदी गोड आहेत बरं का. ही सगळी दिग्गज मंडळी आपल्या आष्टी तालुक्यातून इथं उपस्थित होत आहेत आमच्या शरद महाराजांना भेटण्यासाठी, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी. त्यांनी ठेवलेलं 4 धाम यात्रेची पूर्ण आईनं केली म्हणून माहुंदा असेल किंवा आईचं पूजन असेल त्यासाठी. म्हणून कशी असते आई, तिच्यासारखं मोठं कुणी नाही. हो, डोळा खराब झाला डोळा देते, लेकुराची हित, लेकराचं हित करते. हितच केलं पाहिजे लेकराचं. 8 वर्षाचे होते बघा शिवाजी महाराज, 8 वर्षाचे. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी या लहान लहान लेकराच्या बरोबर खेळत होते. राजा छत्रपती चित्रपट आलाय तो रितेश देशमुखचा, नक्की बघा गड्या. हो, त्याच्यात तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज कसे घडले. काय असतं, इतिहास वाचला पाहिजे, इतिहास पाहिला पाहिजे. ज्या गोष्टी येतील इतिहासाच्या त्या पाहिल्या पाहिजे. त्याच्यात नवीन कोणीतरी काहीतरी नवीन बनवलेलं असतं, आपल्याला नवीन माहिती मिळते. आपण तिथपर्यंत गेलेलो नसतो. फार सुंदर महाराज, डोळ्यामध्ये 2दा तरी पाणी येतो. इतकी सुंदर ह्या कथा आहेत शिवाजी महाराजांच्या. माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे महाराज मी. बघा बघा, माळीच्या बराबरीने घातलेला आहे महाराज. शिवाजी महाराजांचे फार उपकार आहेत महाराज. कीर्तनकारानं कीर्तनात एक तरी कथा शिवाजी महाराजांची सांगायची. सगळ्याला धरून चालणारा राजा होता महाराज. माळी, कुणबी, धनगर, वंजारी, मराठा, ब्राह्मण, मुस्लिम सगळ्यांना धरून महाराज. सगळा मदारी मेतर मुसलमान आहे, मोहम्मद सईस मुसलमान आहे, हो बाजी प्रभू आहे, तानाजी आहे. मी सगळ्या कथा तुम्ही युट्यूबला ऐकू शकता. आपली वेळ जाईल. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. ध्यानात ठेवा, 8 वर्षाचे होते, खेळत होते. काही भिक्षुक लोक आली होती गडावर. ए बाळराजा, ए शोभा, अरे पोटामध्ये भूक लागली रे आमच्या, 5-6 दिवस झाले आम्ही फिरणारे भिक्षुक आहोत, काही खायला भेटेल का. धावतच गेले महाराज. मा साहेब, आऊ साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का, देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली. जाल झाला होता गा. रडत होते महाराज. का रडत होते, याच्यासाठी रडत होते, मा का मारलं ग मला. मी तर चांगलं विचारलं ना तुला, भाकरी देऊ का म्हणून विचारलं ना मा, मग का मारलं, त्याच्यासाठीच मारलं. शोभा, अरे मी तुला बालपणापासून पाळण्यात झोके देताना शिकवलं की आपण चांगल्या कुळात जन्माला आलो ना, आपलं जीवन दुसऱ्यासाठी आहे. तुला बालपणापासून जर मी हे शिकवत आले तर तुम्हाला विचारायला यायला नको होतं. न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती. याच्यासाठी मारलं बघ शोभा. हे शोभा, लक्षात ठेव, आजपासून आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी मागणारा आला तर त्याला जीव घातल्याशिवाय राहायचं नाही. काय आई जागी महाराज, जिजाऊ आहे बघा, जागी आहे. सांगा ना आई, आई सांगायला विरोध नाही महाराज, पण जिजाऊ सांगा. आई सांगायची, अहिल्याबाई होळकर सांगा. पोरगा निघाला पापी, आपल्या जामखेड तालुक्यात जन्माला आली, चोंडी नावाच्या गावाला. महादेवाची पिंड हातामध्ये घेऊन चालायची. पोराकडून गाईचं वासरू मेलं नाना, गाईच्या वासरावर इंदोर शहरात अंगावून रथ गेला. ताईनं सजा दिली, त्या पोराला चौकात बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा, त्याच्या अंगावरून रथ घाला, त्याला प्राणच घेऊन टाका. नवले की नाही ऐका. हो, एक पोरगा चुकला तर माय म्हणत नाही चुकला त्याला माफ करा, त्याच्या अंगावरून रथ घालण्याची भाषा करते. त्याला म्हणतात आई जागी आहे. लेकुराची हित, लेकराच्या हितासाठी आई असली पाहिजे. रामायणातली एक माता आहे. आपले 9 वाजायला लागले बघा. आता मी रामकथा करणार आहे, त्यामुळे त्याच्यात वेळ जाईल. आई जागी करीत असते म्हणून लेकुराची हित वाही, माऊलीचे चित्त, फक्त लेकरासाठीच जगते महाराज. कोण असतं महाराज आईसारखं. बघा, भाग्यवान आहे शरद महाराज तुम्ही. आईचा कार्यक्रम तुम्हाला करण्याचं भाग्य मिळतं. भरपूर माणसं इथं बसलेली असतील बघा. भरत महाराज, त्यांची माय नाही, ते जर हे कार्यक्रम पाहत असतील, आईच्या कथा ऐकत असतील, तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील की अरे आमची आई पाहिजे होती गड्या. म्हणून जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत माझी प्रार्थना. आमचे हे बाबा महाराज बसले तिथं, दळवी महाराज. या दळवी महाराजांनी माझं एकदा कीर्तन घेतलं होतं भाळवणीला. त्यांच्या आठवणीत ऐकणे मला माहिती नाही, पण कीर्तन घेतलं. आमचा कैलास होता गायला, तुकारामबा होते, अवधेश महाराज होते. कीर्तन झालं, लक्षात आहे का तुझे. काहीतरी वारी होती ती, आणि त्या वारीत कीर्तन केलं नाना कीर्तन झालं. आपुलिया हिताजो अशी जागता अभंग घेतला, आणि कीर्तन झाल्यावर लाल फेट्याचा माथारा आलाय. लाल फेट्याच्या माथाराने माईक हातात घेतला. मी तर काय झालं बा म्हटलं, एकदम लाल फेट्याचा कडक माथार, आणि त्याने हातात माईक घेतला. म्हटलं अक्रूर महाराज काय तुमचा आवाज आहे, काय भारी आई सांगता, हृदयालाच लागतो, काय छान बोलता. पण हो महाराज, ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं म्हटलं, आता त्याचा एकुलता एक पोरगा तिकडं अमेरिकेला डॉक्टर आहे. तो काही 10वीलाही आला नाही म्हणे, वर्षश्राद्धालाही आला नाही.
सगळा मंडप स्तब्ध झाला. मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हटले मी त्याचा बाप आहे. मी तो खालीच बसलो बा. म्हटलं कीर्तन कोणी ठेवलं? म्हटलं मीच ठेवलंय. पोरगा सांगून पण आला नाही. अरे मग पैसे कमवून श्रीमंत बनून जर पोरं बापाच्या आईच्या मातेला येत नसतील तर अजून आई सांगण्याची फार गरज आहे महाराज. अजून बाप सांगण्याची फार गरज आहे. हे कोणीतरी फेसबुकला लिहून टाकतं ना, आई बाप कशाला सांगते, बांधून हाणले पाहिजे हो महाराज. अरे मायबाप संतांनी सांगितले महाराज. अहो ज्ञानोबारांनी सांगितले ना, सकळ तीर्थाची आहे दुरे. जे काय हे काय गांजा खसनी लिहिलं नाही ना कोणी, हे कोणी पेताडाने लिहिलं नाही. हे ज्ञानोबारांनी लिहिलं ना, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. माऊलींची ओवी आहे, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला किती सांगू महाराज. मातेची आ चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता. ही आई संतांनी सांगितली ना महाराज. किती म्हणून सांगू महाराज, काय नाही महाराज. सगळ्या ग्रंथात आईचं वर्णन आलेलं आहे. जेव्हा जेव्हा संत सांगायचे तेव्हा आई सांगितली महाराज. मग काय संतत्व थोडी आईसारखं आहे, पण आई का सांगितली? समाजाला आई कळावी म्हणूनच सांगितली. बापाची सेवा करावी तुम्ही म्हणूनच सांगितली. लक्षात ठेवा, म्हणून घरी घेऊन जा. कोण असतं महाराज आईसारखं? ज्याची आई नाही ना त्याला विचारा. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाय. ज्याची आई गेली ना माझी त्याला आठवत असतं. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाय. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिर. चंदू महाराज म्हणून म्हणतो आता बरं काय. गेली दुरी दिगंतरा, आईसाठी कविता आहे, आम्हाला शाळेमध्ये शिकवलेली बरं का. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी. सावळी ग माझी आई, सावळी ग माझी आई, मला किती वो प्रेम देई. सावळी ग माझी आई, मला किती वो प्रेम देई. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. खूप कविता आहेत महाराज आईबद्दल. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. कोण असतं आईसारखं महाराज? कोणी नाही महाराज. आई ती आई असते. आपल्याच नगर जिल्ह्यामध्ये खाली पारनेर तालुक्यात नाना एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला एक ऐका एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. ऐका रे मायबाप, झालंय माझं कीर्तन, सगळ्यांनी घरी घेऊन जा. शरद महाराजांनी आईसाठी कार्यक्रम ठेवला ना, मग आई कशी लेकरासाठी जगते. आई ऐका तिचा तो बाळ आहे ना, तो सौरभ देशाच्या सीमेवरती योगदान. इतका राजकुमार पोरगा होता महाराज तो भरत महाराज. राजबिंडा गोरा पान पोरगा दिसायला, हातामध्ये बंदूक घेऊन देशाची सेवा करत होता. माझं वाक्य घरी घेऊन जा. आपल्या समाजामध्ये एकतर देवाची सेवा करा, एकतर देशाची सेवा करा, नाही तर मग धर्माची तरी करा. अंगावरची कातडी काढली तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, कुणीतरी तेल लावायचं, कुणीतरी मीठ लावायचं,
कोणीतरी निघालेल्या कातडीवर तिखट लावायचं तरी सुद्धा जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. वाचा संभाजी महाराजांची कथा. अरे डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब ऐका ओ जगदंब म्हणणारी जीवच तोडून टाकली तरी सुद्धा 41 दिवस मन मात्र जगदंबच म्हणत होतं. काय कमाल आहे महाराज. ना मोडला ना वाकला ना झुकला. आळंदीला जाताना माझी प्रार्थना आहे सगळ्या बसलेल्या हो मराठा सेवक जरांगी पाटलांची काही मंडळी इथं आलीत कीर्तनाला. येणारच होते पाटील पण ते आता त्यांची मिटिंग आहे. खूप मोठं आयोजन आमच्या शरद महाराजांनी लोकांना बोलवलं. ऐका सगळा समाज इथं एकत्रित आलाय. जाताना कधीतरी आळंदीला जाताना तुळापूरला जा ओढूला जा. आपलं काम आहे. आपली माणसं जात नाहीत महाराज. नुसते ऐकत आहेत महाराज. ज्या कानाने ऐकत आहेत त्या कानाने सोडून देतात. अरे आळंदीला जाता जाता तुळापूरला जा. त्या तुळापूरच्या वडूच्या मातीमध्ये माझ्या संभाजी महाराजाला मानाचा मुजरा करा. कातडी दिली रे तरी जगदंब. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब. देशासाठी धर्मासाठी जगले रे. सांगू द्या रे आईच्या गर्भात घुमगली झुंजाराची रीत. कुठेही नाही. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे असं बंदच झालं महाराज. हे गीत निघायचे बंद झाले. भंगार गीत आले महाराज. काही म्हणतात लोक या गवळणीचं राडाच करून टाकलं. काही म्हणतात अहो चांगले चांगले भजनी म्हणतात. पाण्याला जाते पाणी कशाला आणते पाणी कोणतं पाणी. काय बाळ रडत होतं पोरग पाणी आणायला गेलं. अरे इतकं भंगार करू नका. राधेला तर इतकं भंगार करून टाकलं महाराज लोकांनी. काही म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ. अरे ती काय फिरणारी राध आहे का काय महाराज. अहो एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं. राधा रंगावनं दिसते छान. तिच्या वेणीला असं बांधून हाणला पाहिजे. म्हणलं तुला अरे बायकोला लाव ना घरी गोंडे तुझ्या. अरे राधाशी गोंडे लावणार आहे का. या देशातला 1 नंबरचा बॅट्समन विराट कोहली आज जिंकला बघा. जिंकला असेल ते मला नक्की सांगतो. जिंकला ना. RCB जिंकली. हरत नाही RCB. ते विराट कोहली इकडे बघा IPL चालू आहे सध्या बरं का. ते खाली आप्पा महाराज पाहतात ना. माझं लक्ष आहे बारीक बरं का. मला तुम्ही विचारा ना इथं कोण काय पाहत. मी सगळं सांगतो तुम्हाला बरं का. ऐका बरं का. ते RCBचा फॅन आहे तो पोरगा आमचा आप्पा महाराज. त्याला विराट कोहली आवडतो लय. ऐका विराट कोहली सगळ्यांनाच आवडतो. 1 नंबरचा बॅट्समन आहे. कधी 50 परत शतक हाणलं त्यांनी महाराज. अहो 22 वर्षाची पोरं शतक हाणू शकत नाही. 37 वर्षाचा पोरगा एका मिनिटात 2 रन काढतो महाराज. एवढी स्पीड आहे त्याच्या बॉडीला तेवढा. आणि त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे ना. दोघांचे पैसे भारत देशात 1500 कोटी आहेत. अय गणगेवाडी 1500 कोटीची प्रॉपर्टी त्यांची. आणि दोघं नवरा बायको प्रत्येक महिन्याला वृंदावनला जातात. ते ऐका राधा राणीचं दर्शन घेतात. पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवले महाराज. अरे इथं 2-4 पैसे जास्त झाले की राम घाली ना माणूस महाराज. जय हरी सुद्धा नाही महाराज. सर काय नवले महाराज. अरे 1500 कोटी रुपयाचा प्रॉपर्टीचा माणूस. ऐका त्या महाराजांच्या मुखातून गेलं माळ घातली पाहिजे माळ. तर त्या अनुष्का शर्माने अशी कंठी माळ घातली. कंठी अय पोरींनो. एका पुण्यातल्या मी मुलीला म्हटलं माळ घातली पाहिजे. म्हणजे सौंदर्य खराब होतं. बांधून हाणली पाहिजे. सौंदर्य खराब होतं. अरे माळ घातल्याने सौंदर्य उठून दिसतं राजांनो. बघा त्या बँगलोरची मॅच पाहताना कॅमेरा हळूच त्या अनुष्का शर्माकडे गेला. अशी कंठी माळ दिसते हो तिच्या गळ्यात महाराज. एवढी श्रीमंत बाई जर माळ घालते गंध लावते राधेचं भजन करते. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडण्या खराब आहेत. ऐका तरी सुद्धा ते जिवंत आहेत. का माहिती आहे का तुम्हाला. ते राधेचं भजन करतात म्हणून जिवंत आहे. राधेला काही पण म्हणू नका. झालंय माझं कीर्तन. विनंती आहे जाता जाता आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले बाबा आम्हाला राधा शिकवताना सांगायची बरं का. नेई आता जड करी या पुल्या मंदिरा. नेई आता जड करी या पुल्या मंदिरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे राधे हे श्याम सुंदरा. राधे राधे हे श्याम सुंदरा. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पाणी. खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी. थापटोनी निजाविते पळून जातू राजवारा. थापटोनी निजाविते पळून जातू राजवारा. राधे 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 राधे
हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी हे मंदिर आहे वृंदावन दिलं बरं राधा आलं हुशार माणूस आहे कोणाची यात्रा आहे चॅप्टरकडे राधा आली की वृंदावन दिलं राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी एका जनार्दनी हरीला भोगिला सुंदरी एका जनार्दनी हरीला भोगिला सुंदरी राधे 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 श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा तीस राधा म्हणते कैलास महाराज 30 राधा म्हणते हे कृष्णा अरे मी तुझ्यासाठी माझं घर माझं दार माझा संसार विसरले मैं तो राधा 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 हे राधा हे राधा हे राधा 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 मैं तो राधा बगी मैं तो राधा बगी हरि भजन बिना उबिनीला हरि भजन बिना उबिनीला दास नारायण हो गया दास नारायण हो गया मुरली बंसी वाले मुरली वाले मुरली वाले वा वा याच्या कैलास महाराजांच्या गवळणी नाना ऐकत म्हणा वाटलं ना 2 तास ऐकावे अशा गवळणी आहेत त्याला काल्याचं कीर्तन माझं ठेवावं लागतं आणि त्यांना बोलवावं लागतं म्हणजे तसं म्हणजे मला गरज नाही डायरीत खूप कीर्तन आहे पण सांगतो 2, 3, 2.5 तास 4 तास कीर्तन काल्याचं असतं
आम्ही आता कीर्तन केलं, भरत महाराज होते वाजवायला, करेनला दही हंडी बांधली होती. आता एक सप्ताह आहे माझ्या जीवनातला तो शेवटचा, म्हणजे त्याच्यानंतर काला करायचं नाही आता, म्हणजे करायचं पण अशी आपली समुद्रात काल आहे, समुद्रात बरं का. हेलिकॉप्टरला दही हंडी बांधायची आणि महाराजही हेलिकॉप्टरने, मीच महाराज आहे बरं का. काल्याचं कीर्तन आहे 4 तास आणि हेच गडी आहेत गायला महाराज. मग तो राधा गाता, वा कैलास महाराजांचं मोठं नाव आहे. चला मी का त्यांच्यासाठीच एवढं लांबीतपर्यंत आलो, आपण ती गवळण राहिली होती ना, इकडं आणावं लागलं मला. चला असं काही बी म्हणू नका, चांगलं म्हणा, राधेचं म्हणा, भजनाचं म्हणा, चिंतन म्हणा, चला लांब लाभलं म्हणजे आई म्हणा, पण अगदी सुंदर संतांनी सांगितलेली म्हणा. चला असं सांगत होतो ते सीमेवर लढणारा पोरगा आईच्या गर्भात, इथून लांबलं ना आपलं बरोबर का, आईच्या गर्भात तो पोरगा जन्माला आला. 5 वर्ष गावाला नाही आला नाना, आणि 2024च्या डिसेंबर महिन्यात देशाच्या मातीचं रक्षण करताना बर्फ पडत होता म्हणे, बर्फ कमरेपर्यंत आला, बर्फ पोटापर्यंत आला, बर्फ छातीपर्यंत आला, आणि बर्फामध्ये तो पोरगा देशाची सेवा करत होता. तर आपले काही जवान खाली पडले होते, तर त्या जवानाला तो हातानं बाजूला काढत होता. त्याला मैत्री म्हणतात. शरद महाराज, आज तुम्ही एवढी मित्र जमवली इथं बरं का. मैत्री ही जातीवर नसते, मैत्री ही अंतकरणापासून असते, मैत्री गोड असते. मला एवढे मित्र आहेत महाराज, महाराष्ट्रात माझं एवढं प्रेम कोणावर करत नाहीत लोक, मित्रच तेवढेच बाबा आपल्याला. कोणत्याही भागात जा मित्र आहेत बघा, त्याचं कारण एकच आहे महाराज. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्याधे गारव्या सारखा. मित्र हा गोड असला पाहिजे. हो, त्या कवी कलशासारखा एखादा मित्र जसा शंभूबाला मिळाला तसा पाहिजे, एखादा सुदाम्यासारखा पाहिजे, एखादा मधुमंगल सारखा पाहिजे मित्र असला पाहिजे, कर्णासारखा असला पाहिजे ना मित्र, असा पाठीराखा असला पाहिजे. अरे सुखात मित्राची आठवण काढा, तो तुमचा मित्र दुःखात तुमची ढाल बनल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनी तर सांभाळलंय ना आमच्या शरद महाराजांना, हात देऊन सांभाळतात ना, तुम्ही ध्यानात ठेवा. हो, काऊगा हिंडशी देव शोधावया, काऊगा हिंडशी देव शोधावया, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. मैत्री गोड असली पाहिजे. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. कवी अनंत राऊत नावाचे कवी, त्यांची कविता आहे बरं का, रोज गायली पाहिजे, रोज ऐकली पाहिजे. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये आमची मित्र अशीच आहे. बघा ना, उद्या आमच्या एका महाराजाला मारहाण झाली तर आमचे सगळे मित्र तिथं उभेच आहे, टोपी घालून, धोतर घालून. अरे आमच्या वारकऱ्यावरती वार करता, मग आम्ही एकत्रित आल्याशिवाय थोडी राहणार आहेत. मित्र असे असले पाहिजे. बघा शिवा नावी म्हणतो राजा तुमचे कपडे, मैत्री आहे. तानाजी म्हणतो लगीन कोंडाण्याचं, मैत्री आहे मैत्री. मैत्रीसाठी तर सगळे आले शरद महाराज, आम्ही ध्यानातच ठेवा. ऐका गड्या, हो सगळे पोरं बाजूला काढले. नाना पोरं काढताना त्या पोराचा पाय सटकला, तो सौरबावटी बर्फामध्ये पडला, तर त्याच्या अंगावर 7 दिवस बर्फ पडला. 7 दिवस बर्फ पडला, खोऱ्यानं बर्फ काढला, हेलिकॉप्टर लावलं, नाही महाराज. 8व्या दिवशी बॉडी सापडली महाराज, तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. 25 वर्षाचा पोरगा, ही सत्य घटना आहे, बर्फामध्ये अडकून गेला. बर्फ कापावा लागला रे गणगेवाडी, ऐका. तर बर्फ कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती, एक पाय कापावा लागला. ज्यावेळेला गावात त्याची बॉडी आली ना महाराज, आईनं त्याला पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, छाती नाही. मला सगळी कथा सांगायला अर्धा तास जाईल, मला फक्त आई सांगायची तुम्हाला, 1 मिनिटात थांबायचे. ते आई आहे ना नाना, 3 वर्ष झालीत अजून हातानं जेवण करत नाही, जेवत नाही महाराज. तुम्ही त्या आईला विचारलं ना का जेवत नाही, ते एकच सांगते, माझ्या सौरभला हात राहिला नाही. हे फक्त आई प्रेम करते बरं एवढं महाराज. माझ्या बाळाचा हात गेला म्हणून हातानं घास न घेणारी जगात फक्त आई असते. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती,
पोटी भार वाहे सगळी प्रमाण त्याच्यासाठीचे आहेत. असे संत आहेत, असेच ज्ञानोबा आहे, जे खळांची व्यंकटी सांड, असेच नाथ महाराज आहेत, गावबाचा स्वीकार करतात, असेच तुकोबार आहेत, रामेश्वर भट्टाचा स्वीकार करतात. केला जगाशी उपकार जवळ घेतात. आई जशी लेकराला जवळ घेते तसे संत आहेत. संत आता पुढच्या वारीला आल्यावर विठोबार कुमार सांगतो बघा, साहेबराव नाना दरेकर बसले, एवढी मान्यवर आहेत, सगळीच मोठी मोठी मंडळी आहे, पण माय रडली बघा. या आईच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. शरद महाराज, तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला अशी माता मिळाली. तुम्ही जरी किती कष्ट केले असतील ना, तर या माईनं रोज देवाला मागणं मागितलं असेल, माझं शरद चांगलं होऊ दे. महाराज आई असते हो महाराज, कोण असते बघा. आता मी घरी नाही ना बघा, बरोबर 9:30ला माझ्या आईचा फोन येईल बघ. माझ्या गळ्यात पडून माय रडली. खरंच सांगतो, स्वर्गामध्ये सुद्धा एवढा सुंदर कार्यक्रम होणार नाही महाराज. स्वर्गात एवढा छान कार्यक्रम आईचा, वा असे कार्यक्रम बघा. कोण म्हणतं महाराज लोक दान देत नाहीत महाराज? अरे हे दाखवा समाजाला, एका शरद महाराजासारख्या शरीराला बाधा झाल्यावर सुद्धा आईची पूजा करणारा पोरगा आहे. आईला हार घालून, आईला नटून, आईच्या कथा सांगून कार्यक्रम ठेवणारी मुलं आहेत महाराजी. आमची सगळी वारकरी ही एक एकाहून बळीरे, कीर्तनकार, गायक, वादक. यात्रा आहे, वृंदावनला यात्रा आहे. सगळ्यांनी घ्या, थोडा वेळ झाला. आता विठ्ठल बाबा आल्यामुळे थोडा, नाही तर आपलं 8:30ला संपलं असतं. थोडं 9 वाजून गेलेत. अगदी 5 मिनिटामध्ये यांचं पूजन होईल. मी मात्र सगळ्यांची माफी मागतो, मला निघायचं आहे.